श्री स्वामी समर्थ. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी आपण सर्वजण परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याला सामोरं जात आहोत आणि या सोहळ्याचं विशेष महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. स्कंद पुराणामध्ये विशेष महत्त्व या उज्जैनी क्षेत्राचं नमूद केलेलं आहे. त्याच्या अवंतिका खंडामध्ये, अवंतिका म्हणजे उज्जैन नगरी, या उज्जैन नगरीचं विशेष महात्म्य आणि तिथल्या देवतांचं महात्म्यसुद्धा वर्णित केलेलं आहे. आणि काशीचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच अनन्यसाधारण महत्त्व उज्जैनचं आहे. कारण काशीमध्ये स्वतः भगवान विश्वेश्वर आहेत, पण उज्जैनमध्ये त्यांचं स्वरूप महाकालेश्वर आहे. म्हणजे काळ ज्यांचा खराब सुरू आहे किंवा काळ ज्यांचा बदलायचा आहे, वेळ ज्यांची बदलायची आहे, त्यांनी महाकालेश्वरांची उपासना करावी असा. आणि म्हणून या उज्जैनी नगरामध्ये जो भाविक जाऊन उपासना करतो आणि तो महाकालांना शरण असतो, त्यांना महाकालांचं संरक्षण प्राप्त होतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं कि अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चंडाल का, और काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. आणि म्हणून या संपूर्ण गेलेल्या कालावधीमध्ये कुणीही आजपर्यंत उज्जैनी क्षेत्रामध्ये भस्मलिंगार्चन केलेलं नाही आहे आणि तिथं नित्य भस्मारती होते महाकालेश्वरांची. पण भस्मलिंगार्चन करणारे इतिहासामध्ये आपण पहिल्यांदा आहे. जे भस्मलिंगार्चन भगवान महाकालेश्वरांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून या भस्मलिंगार्चनाच्या सेवेमध्ये आपण सहभागी होणारच आहोत. पण तत्पूर्वी एक अजून विशेष आणि अतिशय महत्त्वाची सेवा त्या क्षेत्रावरती आपण करणार आहोत. 5 तारखेला आपला मुख्य कार्यक्रम जरी असला तरी हा कार्यक्रम 1 दिवसीय नसून 2 दिवसीय आहे. म्हणजे 4 जानेवारी आणि 5 जानेवारी यामध्ये उपासना आपण करणार आहोत. जी उपासना संपूर्ण विश्वामध्ये त्याच ठिकाणी केली जाते आणि ती उपासना म्हणजे मंगळ ग्रहासाठी अनुष्ठान आणि विशेष पूजन आहे. आता मंगळ ग्रहाचं विशेष अनुष्ठान म्हणजे काय? आपल्या पत्रिकेमध्ये ज्या व्यक्तीचा मंगळ खराब असतो त्या व्यक्तीला मंगळ आपल्या निर्णय क्षमतेशी, आपल्या पराक्रमाशी अवलंबून असतो, निगडीत असतो. आणि म्हणून ज्या व्यक्तीचा मंगळ खराब आहे त्याला साधा व्यवस्थित निर्णय घेणं सुद्धा अवघड पडतं. संकटाच्या परिस्थितीला तोंड देणं सुद्धा त्याला खूप भीतीदायक आणि अडचणीचं, त्रासाचं ठरतं. आपलं मत स्पष्टपणे सुद्धा मांडता येत नाही. एखाद्या ठिकाणी आपली बाजू सत्याची, न्यायाची आणि हक्काची असेल तरी सुद्धा आपल्याला तिथं लढता येत नाही. हा मंगळाचा प्रतिकूलतेचा दुष्परिणाम आहे. आणि म्हणून ज्यांना मंगळ अनुकूल असतो ते अगदी पराक्रमी असतात आणि ते अगदी थेटपणे आपल्या आयुष्यामध्ये आणि भविष्यामध्ये निर्णय घेऊ शकतात आणि गोष्टी घडवू शकतात. म्हणून IAS, IPS सारख्या पदवीवर जाणारे बहुतांश